रीडिंग तुमच्या फ्युचरमध्ये आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे ते इंडिकेट करत आहे की तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहात. खूप भाग्यकारक घटना तुमच्याकडे येत आहे. तर तुम्ही का निराश होताय? निराश होऊ नका. कितीही निगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव असो, कितीही नका आहे की नेगेटिव्ह फोर्स सतत कार्यरत असतात त्यांच्यावरती. एक चांगला आत्मा जसं तुमच्या सोबत असतो, एक ग्रेट स्पिरिट्स, एक गुड स्पिरिट, एक व्हाईट मॅजिक जसं म्हणतं, एक ब्लॅक मॅजिक तुमच्या अराउंड सतत असते. सतत ती तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते, सतत तुमच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करते. तर इथे तशी जसं येते डिस्टर्बन्स जाणवत आहे, खूप जास्त एक नेगेटिव्हिटी जाणवते, सतत त्यांचा दबाव जाणवतो. सतत काही करायला गेलात तुम्ही तर तुम्हाला असं वाटतं ते आपल्या पाठीमागे लागलेले आहेत भूतासारखे, असंही तुम्हाला वाटत असेल. आणि येथे तुम्ही कार्य करत आहात, तुमचं एक्स्ट्रा एफर्ट्स टाकून तुम्ही कार्य करत आहात. ऍक्च्युली हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तुम्हाला हाच प्रश्न पडलाय का की कोणासाठी कितीही करा परंतु तुम्हालाच जबाबदार धरलं जातंय, तुम्हालाच चुकीचं ठरवलं जातंय नेहमी? इव्हन दोस्त तुम्ही जे काही करताय ते त्यांच्यासाठीच करताय, तरी सुद्धा तुम्हालाच चुकीचं ठरवलं जातंय. तुम्ही काही चांगलं करायला गेलात की त्यामध्ये सतत काही ना काहीतरी अडथळे येतात, सतत काही ना काहीतरी अडचणी येतात, सतत काही ना काहीतरी असं असतं की कुणाचा तरी विरोध आहे, कुणाचा तरी दबाव आहे, कुणाचा तरी सतत काहीतरी बर्डन आहे, असं फील होतं का तुम्हाला? तर ही रीडिंग नक्की तुमच्यासाठीच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत करंट सिच्युएशन काय आहे कलेक्टिव्हची, त्यानंतर गायडन्स काय आहे, डिवाइन गायडन्स तुम्हाला, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे. सो लेट्स सी. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेट करा तुमच्या प्रश्नावरती, तुमच्या सिच्युएशनवरती. सो मला तुमची एनर्जी इथे पिक होईल. तर नक्कीच इथे जाणवत आहे की येथे दिसून येत आहे खूप जास्त चिडचिड होत आहे तुमची, खूप जास्त बेचैनी आहे, अस्वस्थता आहे. सध्याची जी सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्ही स्टक झालेले आहात, फसलेले आहात, तुम्हाला यातून बाहेर पडता येत नाही, अशी एनर्जी येथे जाणवत आहे. मे बी असू शकतो तुमचे फॅमिलीतील मेंबर तुम्हाला येथे सपोर्ट करताना दिसून येत नाहीये, बिकॉज त्यांना वाटतं की तुम्ही जे काही करत आहात ते फक्त त्यामध्ये तुमचा फायदा आहे, त्यामध्ये त्यांचा फायदा नाही, त्यामध्ये फक्त तुमचा फायदा आहे आणि म्हणून तुम्ही हे सर्व करत आहात असं त्यांना वाटत आहे. आणि त्यामुळे ते कुठेतरी येथे डिस्टर्बन्स निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या कार्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ नये यासाठीही त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला इथे दिसून येत आहे. आणि त्यामुळे तुमची जी एनर्जी आहे ती येथे फ्रस्ट्रेटेड आहे. मे बी तुमचे स्वतःचेही काही पर्सनल इश्यू आहेत, स्वतःचेही काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम्सला तुम्ही डील करत आहात आणि तुम्ही एका कार्मिक रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे तुम्हाला वारंवार ह्याच प्रसंगांना तोंड द्यावं लागत आहे. तुमचे जे कोणी हस्बंड आहे, वाईफ आहे किंवा घरातील जे इतर कार्मिक लोक आहेत ते तुम्हाला सतत ट्रिगर करत आहे, सतत तुम्हाला काही ना काहीतरी त्रास होईल तुमच्या मनाला यासाठी तुम्हाला ते बोलत आहेत सतत. मे बी ते तुमचे इनलॉज असतील, सासरचे असतील, माहेरचे असतील, कोणी असतील, शेजारी पाजारी किंवा जेथे तुम्ही वर्क प्लेसमध्ये आहात तेथील ही एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. तसेच काही नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव सुद्धा आपल्याला तुमच्या आजूबाजूला दिसून येत आहे. बिकॉज हे सध्याचं जे वातावरण आहे सण उत्सवाचं आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा नेगेटिव्ह फोर्स सुद्धा खूप जास्त प्रमाणात कार्यरत होतात असंही आपल्याला दिसून येत आहे. सगळीकडे एक प्रकारे कन्फ्युजन आहे, एक म्हणजे अशी अवस्था आहे की माहिती नाही होईल काय पुढे भविष्यात. तर एक उत्सुकताही आहे. एक रीडिंग तुमच्या फ्युचरमध्ये आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे ते इंडिकेट करत आहे की तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहात. खूप भाग्यकारक घटना तुमच्याकडे येत आहे. तर तुम्ही का निराश होताय? निराश होऊ नका. कितीही निगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव असो, कितीही नका. एक इन्सिक्युरिटीही आहे आणि नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभावही आपल्याला दिसून येत आहे. तर नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव दूर होण्यासाठी एक रिच्युअल्स आपण करत आहोत. सो फोकस ऑन दिस फ्लेम. जी कोणती नेगेटिव्ह ऊर्जा तुमच्या औरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे ती दूर निघून जात आहे. Backfire all the negative forces, backfire all the negative energies from your aura, backfire all negative thoughts from your aura. Send it back to sender immediately, multiply by 100 times, 1000 times. Send it back to sender, send it back to sender, send it back to sender. Thank you so much.
ग्रेट स्पिरिट्स, थँक्यू. तर सध्याची ही जी काही ऊर्जा आहे ती दिसून येत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा सध्या 1 सप्टेंबर पासून थोडीशी बदललेली आहे. 1-2 दिवसापासून चेंज झालेली आहे ऊर्जांमध्ये. काहींचं खूप जास्त येथे दिसून येत आहे. रडले असतील ते, क्राईंग एनर्जी आहे बिकॉज येथे दिसून येत आहे. हा जो व्हिडिओ असणार आहे तो मोस्टली जे कोणी स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. ती कोणतीही जर्नी असो, स्पिरिच्युअल जर्नी सगळ्यांची सुरू आहे, आध्यात्मिक जर्नी सगळ्यांची सुरू आहे. बट येथे काही सोल्सला येथे पॉवर दिलेली दिसून येत आहे. मे बी ती ट्विन फ्लेम्सची कनेक्टेड असेल, सोलमेट्सची कनेक्टेड असेल, किंवा जे काही तुमचं सध्याचं रिलेशनशिप आहे त्याही संदर्भात येथे इंडिकेट होत आहे. ज्यांना खूप जास्त इश्यू जाणवत आहे त्यांच्या सध्याच्या कार्यामध्ये, सध्या जे काही ते करत आहेत, जे काही डिवाइनचं कार्य करत आहेत किंवा इतरही स्पिरिच्युअल कार्य करत आहेत, त्यामध्ये जर त्यांना घरच्यांकडून खूप जास्त येथे डिस्टर्बन्स जाणवत आहे, खूप जास्त एक नेगेटिव्हिटी जाणवते, सतत त्यांचा दबाव जाणवतो, सतत काही करायला गेलात तुम्ही तर तुम्हाला असं वाटतं ते आपल्या पाठीमागे लागलेले आहेत भूतासारखे, असंही तुम्हाला वाटत असेल. आणि येथे तुम्ही कार्य करत आहात, तुमचं एक्स्ट्रा एफर्ट्स टाकून तुम्ही कार्य करत आहात. ऍक्च्युली खरं तर तुमच्या क्षमतेच्या पेक्षाही जास्त तुम्ही कार्य करत आहात. घरातलंही पाहतात, बाहेरचंही पाहतात, मुलांचंही पाहतात, सोबत सोबत हे कार्यही करत आहात. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. बट तरी सुद्धा तुम्ही एक एनर्जी आहे तुमच्यामध्ये, आणि हे एनर्जी तुम्हाला डिवाइन कडून मिळते, पॉझिटिव्हिटी तुम्हाला डिवाइन कडून मिळते बिकॉज यू आर स्पिरिच्युअल पर्सन. आध्यात्मिक क्रिया तुम्ही करत असता, आध्यात्मिक तुमचं टेक्निक्स करत असतात, तसेच तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहे. त्यामुळे तुमच्याकडे ती एक पॉवर आहे, ऊर्जा आहे. बट ते इतर लोकांना असं वाटतं की तुम्हीच तुमच्या फायद्यासाठी हे करत आहात, तुम्हाला यातून काहीतरी मिळणार आहे म्हणून तुम्ही करत आहात. ऍक्च्युली त्यामागे एक मोटिव्ह चांगला आहे, एक हेतू चांगला आहे, परंतु तो मात्र येथे कुणीतरी निग्लेक्ट करताना दिसून येत आहे. ते कार्मिक पर्सन आहेत, हे येथे इंडिकेट होत आहेत. आणि कार्मिक पर्सन नेहमी तुम्हाला येथे काही ना काहीतरी शिकवण्यासाठी, काही ना काहीतरी तुमच्यावरती ट्रिगर्स देण्यासाठी, त्यातून काही तुम्ही शिकताय का हे पाहण्यासाठी सुद्धा डिवाइन एनर्जीचे ते पाठवत असतात. तर हा सगळा प्लॅन जो आहे तो डिवाइन एनर्जीचा येथे दिसून येत आहे. आणि त्यामुळे तुम्हाला येथे ट्रिगर्सही जाणवत आहेत सध्या 1-2 दिवसापासून. मे बी तुम्हाला तुमच्या जे कोणी ट्विन फ्लेम, हे मोस्टली जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत त्यांच्या पार्टनरची खूप जास्त आठवण येत आहे, क्राईंग एनर्जी आहे. अँड हे तुमच्या सोलला माहिती आहे, तुमच्या आत्म्याला माहिती आहे की तुमचे पर्सन तुमची आठवण काढत आहे. तुमचे पर्सन ह्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये विचार करत आहेत की नेमकं आता भविष्यामध्ये काय होईल, की गिव्ह अप करायचं की मूव्ह ऑन करायचं. यातून मूव्ह ऑन करायला गेलं तरी तुम्ही मूव्ह ऑन होऊ शकत नाही बिकॉज इट्स अ ट्विन फ्लेम कनेक्शन. ट्विन फ्लेम कनेक्शन मीन्स शिवशक्तीची जर्नी, एका सोलची जर्नी. एक सोल जे 2 शरीरामध्ये डिवायडेड असते, तर त्यांची ही जर्नी आहे. तर त्यांना ही जाणवत आहे 1-2 दिवसापासून फ्रस्ट्रेटेड आहेत बिकॉज दे आर लाईट वर्कर्स, दे आर पॉझिटिव्ह कार्य करणारे लोक आहेत, सकारात्मक ऊर्जा पसरवणारे लोक आहेत. तर त्यांना येथे नकारात्मक ऊर्जा नेहमीच टार्गेटेड करत असतात, नेहमीच त्यांना ते ह्या भ्रमजालामध्ये, मोहमायामध्ये फसवण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यातूनच तर अवेकनिंग करायची असते. आणि अवेकनिंग ही झाल्याच्या नंतर जे काही पुढे असेन्शन होत असतं, तर ते जी काही वाढ होत असते आपली सोल्सची, विकास होत असतो, तर तो कुठल्याही टप्प्यावर थांबत नाही. तर तो इट्स अ लाईफ लॉंग जर्नी. तर ही प्रवास आहे जीवनाचा, आणि तो मृत्यू त्याचा शेवट आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याही नंतर एक आत्म्याचा प्रवास असतो. पण सध्या आपण इथपर्यंतच सध्या पाहूया. तर लेट्स सी आजच्या व्हिडिओमध्ये ही जी काही सध्याची सिच्युएशन आहे, ही जे कोणी पर्सन तुम्हाला सतत घरातील, तुमच्या सासरचे, माहेरचे सतत तुम्हाला काही ना काहीतरी टोचून बोलत असतात, सतत काही ना काहीतरी तुमचं कार्य करता त्यामध्ये अडथळे निर्माण करत असतात, किंवा तुम्हाला एक सतत निग्लेक्ट केलं जातं, तुम्हाला एक प्रकारे दोष दिला जातो, तुम्हाला तुमच्या कार्याच्या प्रती तुम्ही ह्यातून बाहेरच पडू नये असं त्यांना वाटत असतं. ते कुठलंही कार्य असो, तुम्ही एखादा नवीन जॉब सुरू करणार असो, किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जाणार असो, किंवा रेकी हिलिंग, टॅरोट कार्ड रिडिंग, ॲस्ट्रोलॉजी, और ज्या कोणत्या फील्डमध्ये तुम्ही जाण्याचा विचार करत आहात, बिझनेस नवीन सुरू करण्याचा विचार करत आहात, एखादं नवीन काहीतरी क्रिएटिव्ह कार्य करण्याचा विचार करत आहात, तर त्यामध्ये जर तुम्हाला येथे खूप जास्त दबाव जाणवत आहे, तुम्ही ते कार्य योग्य रीतीने करू शकत नाही बिकॉज एनर्जीज तशा आहेत आजूबाजूच्या अँड नेगेटिव्ह आहेत. सो पाहूया यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळतंय. आता ही तर आपण एनर्जी तुमची घेतली, कारण की मग नंतर व्हिडिओ खूप जास्त लॉंग लाईफ होऊन जातो. सो लेट्स सी आपल्याला आज एनर्जी कोणाची जाणवत आहे अँड यावरती डिवाइन गायडन्स काय आहे, तर आपण ते चेक करूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज.
spirit animals, my ancestors, Archangel Michael, Shivji, please guide me and protect me. Bhole Baba, please guide me and protect me. Mahakali, please guide me and protect me. जय माँ गौरी, जय माँ दुर्गा, जय माँ अंबे, जय माँ काली. तर लेट्स सी आपल्याला यावरती डिवाइन गायडन्स काय मिळत आहे. Divine energies, please guide me in this situation. ओके, तर हे जे काही बर्डन आहे, हे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे तुमच्या आजूबाजूला, तर येथे दिसून येत आहे. त्यामुळे खूप जास्त बर्डन तुमच्यावरती आहे. नकारात्मक ऊर्जा असल्याच्या नंतर खूप जास्त बर्डन तुमच्यावरती त्याचं जाणवत आहे. आपल्याला ओझं आहे तुमच्या मनावरती. तुम्ही स्वतःला खूप जास्त तुम्ही कार्य करत आहात. खूप जास्त तुम्ही तुमची एनर्जी, तुमचे इफर्ट्स टाकत आहात. तुम्ही खूप जास्त स्वतःकडे लक्ष देत नाही आहात. मे बी असू शकतो तुम्ही सेल्फ लव्ह मध्ये नाही आहात. तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही आहात. तुमच्या आरोग्याची, तुमच्या जेवणाची, तुमच्या खाण्यापिण्याची, तुमच्या शरीराकडे तुमचं लक्ष नाही असंही येथे दिसून येत आहे. तसेच तुमची मानसिक जी अवस्था आहे त्याकडेही तुम्ही दुर्लक्ष करत आहात, निग्लेक्ट करत आहात. बस कसलं तरी ऑब्सेशन आहे, बस कसलं तरी काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी पाहिजे आहे आयुष्यात, आणि त्यामुळे खूप जास्त तुमचं धावपळ सुरू आहे, बर्डन आहे. त्यामुळे एक गडबड सुरू आहे. एक माझ्या जीवनात ती गोष्ट कधी येईल, माझ्या जीवनात ती गोष्ट कधी येईल, मी कितीपर्यंत हे करायचं, माझ्या जीवनामध्ये काही सुख लिहिलेलं आहे का नाही, माझ्या जीवनामध्ये सतत असे निगेटिव्ह लोक का येतात, माझ्या जीवनामध्ये सतत असं प्रसंग वारंवार का घडतात. तर ही ओव्हर थिंकिंगची एनर्जी येथे खूप जास्त दिसून येत आहे. मीन्स खूप जास्त विचार, अतिरिक्त विचार, झोप सुद्धा येत नसेल तुम्हाला, स्वप्न पडत असतील वाईट वाईट, काही तुम्हाला नकारात्मक शक्तींचा आभास होत असेल तुमच्या आजूबाजूला, असं वाटत असेल की आपल्याला कोणीतरी जज करतंय, आपल्याला कोणीतरी पाहतंय, आपल्याला कोणीतरी सतत एक घेरण्याचा प्रयत्न करतंय, असंही येथे दिसून येत आहे. सो आपण तर निगेटिव्हिटी ह्या व्हिडिओमधून दूर केलेली आहे. सो ही ब्लॅक कॅन्डल जी मी येथे ठेवलेली आहे ती सगळी काही यासाठीच आहे की जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती खेचून घेईल तुमच्यातील, आणि जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती तुमच्याकडे स्प्रेड होत राहील. सो हे दिसून येतं, हे कार्ड आपल्याला येथे इंडिकेट करते ब्लॅक मॅजिकचा प्रभाव झालेला आहे. हे बघा, जे कोणी चांगले कार्य करतात ना, म्हणजे ट्विन फ्लेम असो, सोलमेट असो, और अदर लाईट वर्कर्सही असतील हा व्हिडिओ पाहणारे, तर येथे दिसून येत आहे की नेगेटिव्ह फोर्स सतत कार्यरत असतात त्यांच्यावरती. एक चांगला आत्मा जसं तुमच्या सोबत असतो, एक ग्रेट स्पिरिट्स, एक गुड स्पिरिट, एक व्हाईट मॅजिक जसं घडतं, तसं एक ब्लॅक मॅजिकची सुद्धा एनर्जी तुमच्या अराउंड सतत असते. सतत ती तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते, सतत तुमच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करते. तर येथे तशी ही ऊर्जा दिसून येत आहे. बट ही ऊर्जा जी आहे ती बॅकफायर झालेली आहे, बिकॉज तुम्हाला हनुमान बाबांनी येथे जस्टिस दिलेला आहे. एनर्जी आपल्याला येथे मिळालेली आहे. एनर्जी आहे मारुतीरायाची, हनुमंतरायाची, तर येथे दिसून येत आहे. मा दुर्गाची ही एनर्जी येथे जाणवत आहे. दत्त महाराजांची, त्रिमूर्तींची सुद्धा एनर्जी येथे जाणवत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. जय गुरुदेव दत्त, जय मा अंबे, जय मा काली, जय हनुमान बाबा, जय मारुतीराया, अशी कुठलीही कमेंट तुम्हाला करायची आहे. तर नक्कीच भविष्यामध्ये जे काही स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे ते तुमचं पूर्ण होत आहे. ते कुठल्याही रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आहे, ते तुमच्या एखाद्या नवीन घराच्या संदर्भात आहे, जॉबच्या संदर्भात आहे, जे की तुम्हाला मिळवायचं आहे, जे की तुम्हाला ते पाहिजे आहे तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला त्याचं स्वप्न पडतात, तुम्हाला ते पाहिजेच आहे, तुमच्या ते ध्येय आहे तुमच्या जीवनाचं, तर येथे दिसून येत आहे ती विश, ती इच्छा पूर्ण होत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग माझी इच्छा पूर्ण होत आहे अशी सुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमेंट करणार नाही, जोपर्यंत तुम्ही अशी स्वतःचेच अफर्मेशन लिहिणार नाही, टाईप करणार नाही, तर तोपर्यंत ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणारच नाही. कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे दोन मन आहेत. एक आहे आपलं कॉन्शियस माइंड आणि एक आहे सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड सतत आपल्याला निगेटिव्हच सांगत असतं, तर्क लावत असतं की नाही हे असं नाही होणार, मग हे कसं होईल, यामध्ये ह्या अडचणी येतील, असं होईल, तुझी क्षमता तशी नाहीये, तू अशी आहे, तू तसं आहे. मीन्स ते खूप जास्त तर्कवितर्क करणारं मन आहे. आणि सबकॉन्शियस माइंड त्याला लॉजिक नाही समजत, त्याला आपण जे काही सांगतो त्याला ते येस म्हणतं. तर तुम्हाला येथे
डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे की तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या टाईप करायच्या आहेत. येथे तुम्हाला तुमचे जे काही इच्छा आहेत त्या तुम्ही एखाद्या जर्नलमध्ये टाईप करा, एखाद्या डायरीमध्ये टाईप करा. माझ्याकडे एक डायरी आहे, मी त्याच्यामध्ये माझ्या इच्छा लिहित असते आणि त्या पूर्णही होतात. तर तुम्हाला तुमच्याकडेही असं एखादं काही असलं तर नक्की टाईप करून मलाही सांगा की तुम्ही नेमकं तुमच्या इच्छा कशामध्ये लिहिता किंवा नेमकं तुमच्या इच्छा मिळवण्यासाठी कोणती मॅनिफेस्टेशन करता. तर ती जी काही अफर्मेशन आहे ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहायची आहे, जेणेकरून त्याचा फायदा इतरांनाही होईल. तर येथे दिसून येत आहे आपल्याला मारुतीराय येथे गाईड करत आहे की नेगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव कितीही असू द्या, परंतु तुम्हाला ते अफेक्ट करणार नाही. बिकॉज तुमच्यासोबत एक व्हाईट सोलही आहे, एक अँसेस्टरचा आशीर्वादही आहे, तुमच्या पूर्वजांचा, तुमच्या पितृंचाही आशीर्वाद येथे दिसून येत आहे आणि त्या तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. त्या तुमच्या भोवती बाउंड्रीज आखत आहे येथे दिसून येत आहे. हे कार्ड फक्त इच्छापूर्तीचं नाही, तर हे बाउंड्री जी तुमच्या भोवती आखलेली आहे, डिवाइन एनर्जीनी आखलेली आहे. तुम्हाला एक सपोर्ट करणारी व्यक्ती तुमच्यासोबत सतत आहे. तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाहीये. तुमच्यासोबत डिवाइन एनर्जीचा सपोर्ट आहे, तुमच्या हायर सेल्फचा तुम्हाला सपोर्ट आहे, तुमच्यातील उच्च जे काही तुमचं सेल्फ आहे त्याचाही तुम्हाला इथे सपोर्ट मिळत आहे. तर नक्की जी काही विश आहे ती तुमच्याकडे येत आहे. जी काही इच्छा आहे ती पैशांच्या संदर्भात आहे, रिलेशनशिपच्या संदर्भात आहे, नात्यांच्या संदर्भात आहे, तर ती तुमच्याकडे येत आहे, ती तुम्हाला मिळतही आहे. या बाबतीमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे, निगेटिव्ह विचार करायचा नाही. आणि नक्कीच पुढील 1 वर्षामध्ये ती विश तुमच्या पदरात पडलेली असेल तर या बाबतीमध्ये मी शुअर आहे, तुम्हालाही शुअर राहायचं आहे. बघा कसं होतं, ज्यावेळेस आपण ड्युअल माइंडमध्ये असतो ना त्यावेळेस आपल्या माइंडला कळत नाही नेमकं आपल्याला काय पाहिजे. तर नेहमी आपल्याला जे पाहिजे आहे त्यावरती ठाम राहा, त्यापासून दूर जाऊ नका. ज्यापासून जर तुम्ही कन्फ्युजनच्या एनर्जीमध्ये राहिलात तर ती इच्छा तुमची पूर्ण होणारच नाही कधी. सो काही काहींची मेंटॅलिटी असते ड्युअल, की द्विधा मनस्थिती असते, नाही माझं नाही होणार आहे आणि मनातून तर वाटत असतं की हे व्हावं, परंतु ते काय म्हणतात स्वतःला सांगत असतं की मला नाही पाहिजे. मग युनिव्हर्स पर्यंत तुमचा मेसेज कसं जाणार? युनिव्हर्स मग तुम्हाला कन्फ्यूज करणारेच तुम्हाला संकेत ते पाठवत राहील. तर तुम्हाला येथे तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत युनियन पाहिजे आहे तर तुम्हाला ते मागायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन करायचे आहेत. जर तुम्ही सतत म्हणणार की नाही हे कसं होणार, हे नियमात नाही बसत, हे असं नाही होत, हे तसं नाही होत, तर बघा असंच असतं. आपण सतत आपणच विरोध करत असतो, त्यामुळे त्या गोष्टी घडत नाही. आता त्या गोष्टी खरं तर न्याय असतात, त्या न्यायाच्या असतात. तर यामध्ये आपल्याला दिसून येत आहे सध्या जे काही वातावरण आपण पाहतो, टीव्ही लावलं की आपण पाहतो आंदोलन सुरू आहेत. आपल्याला माहिती आहे टीव्ही लावला तरी आपल्याला दिसतं की आंदोलन सुरू आहे, सगळं सुरू आहे. तर आपणही तेवढं स्ट्रिक्टली व्हायला पाहिजे आपल्या स्वतःसाठी. आपल्याला जे पाहिजे आहे त्यासाठी आपणही तेवढं फोकस राहायला पाहिजे. सो इथे तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहेत. फोकस ऑन युअर गोल, फोकस ऑन युअर सेल्फ, फोकस ऑन युअर विश. तुम्हाला तुमच्या इच्छेवरती, तुमच्या ध्येयावरती, तुमच्या जे काही तुमचं सध्या सुरू आहे त्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे. तर लेट्स सी अजून काय मेसेज मिळतोय का. सेल्फ लव्ह मध्ये यायचं आहे. माँ दुर्गाची सेवा करा. स्ट्रिक्टली येथे तुम्हाला गाईड केलं जात आहे, माँ दुर्गाची सेवा करा. जे काही तुम्ही सध्या करत आहात, देवीचं काही करत आहात, कुलदेवीचं करत आहात, तर ते तुम्हाला ती सेवा कंटिन्यू करायची आहे. कर्मा तुमचा जो काय आहे तो त्यातून कटेल. तुमचा कर्मा जो समजा ह्या जन्मीचा असो, मागच्या जन्मीचा काही असो, तो तुमचा ह्यामुळे कटून जाईल. तर ते करत राहा. शिवशक्ती ऊर्जा बॅलन्स करा. शिवशक्ती ऊर्जा बॅलन्स करा. तुमची मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा. त्यामुळे शिवशक्ती ऊर्जा जी आहे ती तुमची बॅलन्स होईल. तर ट्रॅव्हलिंगची एनर्जी दिसत आहे. काहींना कुठेतरी जाण्याचा योग आहे, कुठेतरी जाऊ शकता. म्हणजे तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने तुम्ही पॉझिटिव्ह कार्य करत करत पुढे जाऊ शकता. या बाबतीमध्ये तुम्हाला शुअर राहायचं आहे. तर ती गोष्ट तुमच्या नशिबामध्ये आहे. त्याशिवाय का तुमच्या पुढे पुढे येत आहे सारखी. एखाद्या पर्सनचं नाव आपल्याला सारखं सारखं दिसतं. एखाद्या पर्सन विषयी आपण 24 तास विचार करतो. एखाद्या पर्सन विषयी आपण त्याला विसरत नाही. एखाद्या पर्सन विषयी आपल्याला स्वप्न पडतात. एखाद्या पर्सन विषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी, कुठलंही जे तुम्हाला पाहिजे आहे त्याविषयी तुम्हाला स्वप्न पडतात. तुम्हाला असे स्वप्न पडत असतील की तुम्हाला घर पाहिजे, तुम्हाला तसे स्वप्न पडत असतील की मी एका मोठ्या घरामध्ये गेलेलो आहे, तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तीच गाडी तुम्हाला वारंवार दिसत असेल तर ती तुमच्यासाठी आहे. तर या बाबतीमध्ये तुम्हाला नक्की तुमच्या ती नशिबात आहे. सो क्लायमेट दिस आत्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असो, तुम्हाला त्या दूर घेऊन जात असतील तुमच्याच विश पासून, तुमच्याच इच्छेपासून, तर त्याकडे तुम्हाला कम्प्लिटली दुर्लक्ष करायचं आहे. तुमचं कार्य करत राहा. तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा. तर इथे तुम्हाला
तुमच्या नशिबामध्ये ते आहे लिहिलेलं, त्याशिवाय का ते तुम्हाला सारखं सारखं दिसतंय. तर नक्कीच ती तुमच्यासाठी गोष्ट आहे. स्ट्रगल करावा लागेल, संघर्ष करावा लागेल तुम्हाला, कष्ट सहन करावे लागतील यासाठी. तर येथे नक्कीच दिसून येत आहे हार्डवर्क तो करना पडेगा, हार्डवर्क तो करना पडेगा इसमें. तर हार्डवर्क करत राहा, असं समजू नका की आपल्याकडेच का हे हार्डवर्क आलेलं आहे. तर देवही त्याच्याकडेच देतो ज्याच्याकडे क्षमता आहे. कुणालाही ते कष्ट सहन करण्याची ताकद नाहीये, आणि जे कष्ट सहन करत नाही त्यांना नो पेन नो गेन असंही कुठेतरी लिहिलेलं आहे. तर येथे लक्षात ठेवा, तुमच्याकडे ती गोष्ट येणार आहे. बिकॉज इथे 8चे 2 कार्ड आले. 8चे 2 कार्ड इथे इंडिकेट करते कर्मा करा. तर कर्म करत राहा तुमच्या. हे बघा, कधी कधी कसं होतं की आपण लगेचच हे होऊन जातो, आपल्याला वाटतं आगतिक होऊन जातो की आपल्याला वाटतं आता किती दिवस आपण हे करणार, आपण याच्यातून आपल्याला काहीच आउटपुट नाही मिळत. तर हे बघा, कर्म करणं आपल्या हातात आहे. ते मिळेल का नाही मिळेल ह्याची चिंता तुम्ही कर्म करताना करू नका, कारण की ते मिळणारच आहे तुम्हाला. त्यामुळे तर तुम्हाला डिवाइन तिथपर्यंत घेऊन जात आहे. हे कुठल्याही बाबतीमध्ये इंडिकेट करतं, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, करिअरच्या बाबतीमध्ये, तुमच्या फॅमिली लाईफमध्ये, किंवा कुठलंही जे काही तुमचं विश आहे त्या संदर्भात हे नक्कीच इंडिकेट करतं. कर्म करत राहा. नेगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव बॅकफायर होत आहे. पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे. नेगेटिव्ह ऊर्जा तुमच्या जीवनातून दूर निघून जात आहे. पुढील 8 दिवसामध्ये तुमच्याकडे पॉझिटिव्ह ऊर्जा यायला सुरुवात होईल. काहीतरी नवीन हळूहळू का होईना पण तुमची सुरुवात होताना, आपल्याला चांगली सुरुवात होताना इथे दिसून येत आहे. पुढील 1 वर्षामध्ये ती जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण झालेली दिसणार आहे. तर नक्कीच हे सर्व जे कार्ड आहे ते तुम्हाला ह्या स्टेटपर्यंत घेऊन जाण्यासाठी आहे. तुम्ही इम्प्रेस आहात तुमच्या जीवनामध्ये. तुम्हाला दत्तगुरूंचाही आशीर्वाद लाभलेला आहे. खूप जास्त पॉझिटिव्ह असता तुम्ही, पॉझिटिव्ह ऊर्जांमध्ये तुम्ही राहता, सकारात्मक एनर्जी असते तुमची, आणि एका उच्च पदावरती तुम्हाला पुढील काळामध्ये, भविष्यामध्ये डिवाइन एनर्जीज घेऊन जाणार आहे. तर ते कुठल्याही बाबतीमध्ये असू शकते, जॉबच्या संदर्भात, रिलेशनशिपच्या संदर्भात, करिअरच्या संदर्भातही आपल्याला येथे दिसून येत आहे. अँड हे कार्ड्स काही नॉर्मल कार्ड्स नाहीये, त्याच्यामध्ये मी माझी ऊर्जा टाकलेली आहे, माझी एनर्जी आहे, डिवाइनचा आशीर्वाद आहे. ह्या कार्ड्सला मी ऊर्जान्वित करत असते सतत. या कार्ड्सला सतत माझ्या एनर्जीशी मी कनेक्ट केलेलं आहे, अलाइनमेंट मध्ये आहे. म्हणून माझी जशी ऊर्जा असते, तुमची जशी ऊर्जा असते, त्यानंतरच हे कार्ड निघतात. तर इट्स नॉट अ जोक की काही लोकांना वाटतं की, म्हणजे कुणी मला असं कधी बोललं नाहीये, बट एक असं असू शकतं काहींच्या मनामध्ये की हे कार्ड्स खोटे असतील किंवा असे, बट तसं नाही येते. हे जरी वेस्टर्न कल्चर असलं तरी सुद्धा जितकं तुम्हाला तुमच्या कुंडली थ्रू नाही तुम्हाला एवढं ॲक्युरेसी मिळणार, तेवढे ॲक्युरेसी या कार्ड थ्रू तुम्हाला मिळते. बट तुमचे प्रश्न जर कन्फ्युजनचे असतील, तुमच्या मनात जर कन्फ्युजन असेल प्रश्नांच्या बाबतीमध्ये, ड्युअलिटी असेल, तर मग कार्ड सटीक उत्तर देणार नाही, कार्ड खरं उत्तर देणार नाही. कारण की मग तुम्ही जशी एनर्जी पाठवता, तुमची जर कन्फ्युजनची एनर्जी असेल, जर तुमचं त्या विश्वास नसेल टॅरोट कार्ड रीडरवरती, तर मग तुम्हाला उत्तरही तशीच मिळतात. आणि मग काहींना वाटतं की आमचं समाधान नाही झालं. तर येथे दिसून येत आहे तुमची कन्फ्युजनची एनर्जी असल्यामुळं पुढच्या माणसाला सुद्धा तीच एनर्जी फील होते, आणि त्याशीच ते कनेक्टेड होऊन मग तुम्हाला उत्तर देतात. सो हे जे काही माझे सगळे कार्ड्स निघतात, ज्यांच्या जीवनामध्ये मी रिडिंग केलेली आहे, तर नक्कीच त्यांना पॉझिटिव्ह आउटकम आलेले आहेत, त्यांना समाधान झालेलं आहे पूर्ण. तर असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये त्यांच्याच मनामध्ये काही द्विधा मनस्थिती असते, आणि त्यामुळे मग क्लिअरली आन्सर्स येत नाही. तर येथे नक्कीच दिसून येत आहे की तुम्हाला हे कार्ड इंडिकेट करत आहे की भविष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये लक्झुरियस लाईफ येत आहे, एक समृद्धता येत आहे, एक वैभवशाली जीवनाची परंपरा तुमची राहणार आहे. बिकॉज ही एनर्जी तुमच्यामध्ये आहे, ती तुमच्यामध्ये मी नाही बिल्ड करत येते, माझ्या थ्रू डिवाइन एनर्जीज तुमच्यामध्ये त्या एनर्जीज टाकतात, कारण की ते तुमच्यासाठी आहे. सो ह्या चॅनलशी जे कोणी निगडीत आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये कलेक्टिव्हची एनर्जी दिसून येत आहे, त्यांच्या जीवनामध्ये धन येत आहे, पैसा येत आहे, निगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव दूर होऊन एक चांगलं भवितव्य तुमचं दिसून येत आहे. ते तुमच्या पार्टनर सोबत आहे, ते तुमच्या मनोवांछित पार्टनर सोबत आहे, ते तुमच्या कुठल्याही रिलेशनशिपच्या संदर्भात आहे. लोकांना वाटतं ट्विन फ्लेम जर्नी खूप जास्त कठीण आहे. हे बघा, आपल्यासाठी कठीण काहीच नसतं, आपणच स्वतःला सांगत असतो कठीण आहे, म्हणून मग ते कठीण होत जातं. तर ते तुमच्या ट्विन फ्लेम पार्टनरच्या संदर्भात आहे, ते तुमच्या करिअरच्या संदर्भात आहे, जॉबच्या संदर्भात आहे, ते तुमच्या
मे बी जे काही तुम्हाला हवं आहे, घर, गाडी, बंगला, जे काही पाहिजे त्या संदर्भात आहे. तर पॉझिटिव्ह कार्ड आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायची आहे. सो थँक्यू सो मच. इथून पुढे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये समृद्धता येत आहे, पैशांच्या बाबतीमध्ये, फॅमिली लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे, सकारात्मकता येत आहे. तर ह्या रिडिंगला क्लेम करा. जरी तुम्हाला वाटत असेल की तुमचे फॅमिली मेंबर तुम्हाला समजून नाही घेत, तुम्ही त्यामुळे दुःखी राहता, तुमच्या मनामध्ये एक फ्रस्ट्रेशनची एनर्जी असते की मीच सगळं करते, मला सगळं करावं लागतं, तर इट्स अ विक्टिम मेंटॅलिटी. तुम्हाला स्वतःला कमी नाही लेखायचंय, कारण तुमच्या ती क्षमता आहे म्हणून देवाने तुम्हाला ते दिलंय. तर त्याचा स्वीकार करा. सेल्फ लव्ह मध्ये या. स्वतःवरती चिडचिड करू नका, कारण ज्यावेळेस आपण दुसऱ्यावरती चिडचिड करत असतो, राग करत असतो, निम्मा तर राग आपल्याच भोवती असतो. त्यांना तर काही नसतं वाटत, ते बोलणे ऐकतात आणि गप्प बसतात आणि आपलीच चिडचिड होते, आपलंच रक्त येते उसळतं, आपणच खराब माइंडसेट मध्ये जातो. तर असतात परिस्थिती असतात, बट त्यातूनही हसून खेळून आपल्याला बाहेर पडायचं आहे. प्रत्येकच परिस्थितीचा आपल्याला बर्डन घ्यायचं नाहीये, त्रास करून घ्यायचा नाहीये. काहींना वाटतं की आपल्यासाठी नाहीये ती गोष्ट, आपल्या जीवनामध्ये नाही येणार, पण तसं नाही विचार करायचा. यू क्लेम पॉझिटिव्हिटी अँड तुमचं युनियन जरी तुम्हाला येथे खूप कठीण वाटत असेल, तर युनियन होत आहे तुमचं, तर तुम्हाला ते आधी पॉझिटिव्हली क्लेम करायचं आहे, तरच ते तुमच्या जीवनामध्ये येईल. भलेही ह्या जर्नीमध्ये खूप जास्त ट्रेन आली, सो इट्स अ पॉझिटिव्ह साईन. भलेही जर्नीमध्ये कितीही अडथळे येऊ, कितीही त्रास तुम्हाला सहन करावा लागू, कितीही तुम्हाला दुःख यातना सहन करावं लागू, जर तुम्ही रिअल ट्विन फ्लेम असाल, जर तुम्ही खरे शिवशक्ती असाल, तर ते तुमच्याकडे नक्की येणार, म्हणजे येणारच. या बाबतीमध्ये मी शुअर आहे, तुम्हीही शुअर राहायचं आहे. तर सध्या तुमचं कार्य करत राहा. पॉझिटिव्ह कार्य जे डिवाइनने तुम्हाला दिलेलं आहे ते करत राहा. सध्या तुम्ही कुठलंही चांगलं कार्य करत राहा. कुणी काही बोलो, कुणी काही टोको रोको, तुम्हाला टोमणे मारो, काही तुम्हाला वाईट साईड बोलो, काही तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करो, पण तुम्हाला दूर व्हायचं नाही. तुम्हाला पॉझिटिव्हिटीमध्येच राहायचं आहे. तुमची विश तुमच्याकडे येत आहे, तुमचं एम्प्लॉयरही तुमच्याकडे येत आहे, जॉब येत आहे, सिक्युरिटी लाईफमध्ये येत आहे, जे काही तुम्ही मागत आहात ते येत आहे, सत्ता येत आहे. मे बी ह्या व्हिडिओच्या नंतर दिसून येत आहे काहींना त्यांची जी काही कन्फ्युजन स्टेट आहे त्यामधून सुद्धा ते बाहेर पडत आहे. एक प्रकारचं पद त्यांना मिळत आहे, एक प्रकारचं उच्च स्थान त्यांना त्यांच्या जीवनामध्ये मिळत आहे. ऍक्शन ओरिएंटेड राहा, यासाठी डिवाइन एनर्जीज गाईड करत आहेत. माता महालक्ष्मीचाही येथे तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. ऑल साईन्स आर पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह कार्ड्स निघणं हे सुद्धा टॅरोट कार्ड रीडरचं जितकं डिवाइन एनर्जीज ते कनेक्टेड असतात त्यांचेच जास्त पॉझिटिव्ह कार्ड्स निघत असतात. तर येथे तुम्हाला सेल्फ लव्ह मध्ये यायचंय, स्वतःवरती प्रेम करा, आनंदित राहा, फ्रेश राहा, गाणी ऐका, मस्त कुठं फिरायला जायचं तर फिरायला जाऊन या, आपले जे कोणी नातेवाईक आहेत त्यांच्याकडे जाऊन या, जे जे तुम्हाला करावं वाटतं, काही मेडिटेशन करावं वाटतं, काहींना गाणी ऐकावं वाटतं, डान्स करावं वाटतं, तुम्हाला जे जे तुमच्या मनाला वाटतं चांगलं ते तुम्ही करायचं आहे. कुठलंही स्ट्रिक्टली कुठलंही कार्य करायचं नाही. जे काही आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपल्याला करायचं आहे. तर सर्व चांगली कार्य करत राहा, पॉझिटिव्ह कार्य करत राहा. माझे व्हिडिओ अशीच पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करत जा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला. आणि तर ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. तर फोन नका करत जाऊ, कॉन्टॅक्ट व्हॉट्सअपवरती, फक्त व्हॉट्सअपवरतीच करत जा. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. अँड तुमच्या जीवनामध्ये खूप सारे सुख समृद्धी येऊ, सगळं तुमच्या जीवनामध्ये चांगलं हो, तुमचं तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळो, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. तसंच तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा की माझ्याही जीवनात मला जे पाहिजे ते मिळावं. तर माझी मॅनिफेस्टेशन मी कुठल्या डायरीमध्ये लिहिते तेही तुम्हाला दाखवते, आणि तुम्ही तुमची मॅनिफेस्टेशन नेमकं कशी करता ते सुद्धा मला तुम्ही कमेंट थ्रू सांगायचं आहे.